तर व्लॉग बनवायचा विषय असा आहे मित्रांनो की माझा रूममेट भोसले त्याचा उद्या आहे ना साखरपुडा आहे ओझरला नाशिकमध्ये. आम्ही 14 जण जाणार आहोत. हा माझ्या शेजारी रितेश आहे जो आता सँडल घालत आहे, जो की अजिबात सँडलसारखं वाटत नाही, शूज वाटतोय. आणि कॅमेरामॅन संजय तो कॅमेरामध्ये दाखवत आहे. आता या महाराजांचं सँडल घालून झालेलं आहे आणि उभं राहून बघत आहेत सँडल व्यवस्थित आहे की नाही. आणि आता आपण पुढे बघू शकता आम्ही तयारी कशी केली आहे. हे आमच्या बॅग्स वगैरे आहेत, याच्यामध्ये आम्ही सगळे पॅकिंग केलेलं आहे. थंडीसाठी जर्किन्स वगैरे पण आम्ही घेतलेले आहेत. आणि हा बाबा निवांत पडलेला होता, जसं की याला काही टेन्शनच नाही, मोबाईलमध्ये व्यस्त होता. आणि यांचा अजून सँडल घालणं सुरूच होतं. पुढे यांचं सगळं झाल्यावर मस्तपैकी खाली जिन्यातून उतरून आलो, कारण बाहेर पवन आला होता, रात्रीची वेळ होती. मस्तपैकी गेट वगैरे उघडलं, बघू शकता पवनची गाडी आहे. आणि आता पुढे हा आहे बघा आमचा पवन. आम्ही 2 गाड्या घेऊन जाणार होतो. कॅमेरा बघताना कसा वाजत होता आणि तशी माझ्या हात वर करत होता. नंतर आम्ही असंच पुढे निघाल्यावर आता हा आहे ना आमचा बोपकेलचा पूल आहे, तिकडे जाणार. या पुलावरून आम्ही जाऊन पुढे येणार जेवायला बसणार होतो, काहीतरी पोटासाठी खाणार होतो. आता इथं आम्ही आलेलो आहे साडेआठल्यावर. इथं आम्ही थोडंसं चायनीज खाल्लं, राईस वगैरे मस्त होतं. चायनीज वगैरे वगैरे भारी होती. पुढे आम्ही रिक्षात वगैरे बसून चाललो होतो वाकडेवाडीच्या दिशेने. रिक्षा चौघांसाठी जागा नव्हती खरं, पण तिघांसाठी होती. आणि मी संजयच्या मांडीवर बसलो होतो आणि व्हिडिओ काढत होतो. तर हा भाऊ हसत होता की व्हिडिओ काढू नको. पुढे आम्ही बस स्टॉपवर पोचल्यावर ते 2 जण पुढे चालत होते. संजय माझ्याबरोबर होता आणि मी व्हिडिओ काढत होतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की हा वाकड्यावाडीचा बस स्टॉप आहे. आणि बघू शकता संजय मला दाखवत होता की इकडे आपली बस वगैरे लागेल. तर पवन असं पुढे बघत होता की बाबा बस कुठे लागली नाही लागली, कारण गर्दी झाली तर सीट आपल्याला भेटणार नाही. पण त्याची धडपड त्यासाठी चालली होती. आणि मी आपला मागून निवांत व्हिडिओ काढत चाललो होतो, कारण मला माहिती आहे हे लोक सीट शोधणार आणि आपल्याला बसताला सीट भेटणार. तर भावांनो आता तुम्ही पुढे बघाल की आपल्याला आहे ना मस्तपैकी सीट वगैरे भेटलेली आहे. आणि तिकीट वगैरे काढून झाल्यावर मस्तपैकी निवांत आम्ही बसलो होतो, कारण रात्रीचा प्रवास करायचा होता. आणि पलीकडे पवन आणि रितेश बसले होते. तर रात्री मध्यरात्री नाही, पण नंतर एक टायमिंग काय माहीत नव्हतं, बस जेवणासाठी थांबली होती. आणि बहुतेक फाउंटन हॉटेल दिसते काहीतरी, तिथं आम्ही थांबलो होतो. तर आम्ही चहा घेतला होता. बघू शकतो तुम्ही संजय हसत होता आणि पवन आणि हा रितेश चेस करत होता. तर नंतर पवन मापात पाप न करता चेस करत होता आणि टेबलावर माझा चहा ठेवलेला होता. चहाची चव मिक्स लागत होती. नंतर आलो बसने आम्हाला सोडलं. तुम्ही बघू शकता मागं आहे ना फ्लायओव्हर आहे, जिथे की आम्ही थांबलो होतो. आणि हे 3 जण पुढे चालत आहेत आणि मागून व्हिडिओ शूटिंग करत होतो. थंडी खूप होती नाशिकमध्ये मित्रांनो, तरी पण आम्ही जर्किंग वगैरे घातलं होतं, त्यामुळे एवढी काही थंडी वाजत नव्हती. आणि माझं चाललं होतं आपलं सुनसान रस्त्यावर व्हिडिओ काढणं. आणि ह्यांच्याकडे कॅमेरा वळवला तर हा भाऊ माझ्याकडे बघून हसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी रेस्ट वगैरे करून झाल्यावर आम्ही काहीतरी शॉपिंग करण्यासाठी निघालो होतो. ट्रिपल सीट रितेशच्या मित्राची गाडी घेतली होती आम्ही मित्रांनो, स्प्लेंडर होती, ती नवीनच होती, पण रितेशच्या मित्रांनी दिली आणि त्याच्यावरून आम्ही चाललो होतो. तर हा आहे ना हसायचा काय सोडतच नव्हता, काय झालं होतं याला काय माहीत. आता थोडे बघू शकता मित्रांनो रस्ता कसा आहे, रस्त्यावर जास्त ट्रॅफिक वगैरे नव्हतं. ही आहे आमची स्प्लेंडर आणि रितेश गाडी चालवत होता. मस्त रस्ता होता, मस्त असं वातावरण वगैरे होतं. नाशिकमध्ये फिरायची तर इच्छा खूप होती, फिरण्यासारखं खूप काय आहे नाशिकमध्ये मित्रांनो, पण टाईम नव्हता तेवढा. आणि नंतर असं रिटर्न येताना जिथे की मी सकाळी कपडे इस्त्रीला टाकले होते ते दुकान आवलं होतं जवळ, जिथे आम्ही राहिलो होतो त्याच्यात जवळच दुकान होतं. आता म्हणलं दुकानातनं कपडे घ्यावे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता आता कपडे वगैरे मी घेतलेले आहेत. आता हे कपडे मस्तपैकी आम्ही घालून निघणार होतो. आता पुढे कपडे वगैरे घालून मस्तपैकी हा आम्ही चाललो होतो. हा आहे ना जत्रा हॉटेलचा रोड आहे मित्रांनो, जो की ओझरकडे जाणार आहे. आणि या रोडला आहे ना दोन्ही साईडला असे लॉन्स वगैरे आहेत भरपूर, जे की लग्नासाठी वगैरे रेंटनं देतात. आणि गाडी बघा कशी आहे, मस्त आहे आमची. नंतर आम्ही गोदावरी ज्यूस कॉर्नरपाशी ज्यूस प्यायला थांबलो होतो. मस्तपैकी भावाने टापटीमध्ये कपडे घालत होते. आता कॅमेरा यांच्याकडे वळवला, हाय वगैरे करत होते. आता आम्ही पुढे बघू शकता की हा मिक्स फ्रूट ज्यूस घेतलेला आहे. ज्यूस वगैरे पहिलं मस्तपैकी थंड वाटत होतं. नंतर गाडी आमच्याशी चालली होती ओझरच्या दिशेने हायवेने. हा बहुतेक मित्रांनो नेशत्री हायवे. बघू शकता गाडीची स्पीड 50 आहे, कारण आम्ही ट्रिप्स होतो म्हणून 50च्या स्पीडने वांग 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 करत चाललो होतो. मस्त हायवे होता, जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आमची गाडी व्यवस्थित एका साईडने चालली होती. नंतर आम्ही लॉन्सवर पोचलो. लॉन्सचं नाव बहुतेक मित्रांनो कृषीधन असं आहे. आणि मी व्हिडिओ काढणं सुरूच होतं माझं. रितेश म्हणत होता काय व्हिडिओ काढतोय,
संजय तर मोबाईलमध्ये बिझी होता. नंतर आम्ही असं मस्तपैकी आतमध्ये वगैरे पोचल्यावर इथं सत्काराचा कार्यक्रम सुरू होता. हे दोघं जण आहेत ना, एक काका होते आणि एक मुलगा होता. ते रुमाल आणि टॉवेल वाटत होते. पुढं नंतर कुंकू लावायचा कार्यक्रम सुरू झाला. नवऱ्याकडचे 5 जण, नवरीकडचे 5 जण, जेंट्स, लेडीज सगळे एक नवरा नवरीला कुंकू लावणार होते. नवरा नवरी म्हणजे अजून होणार आहेत, पण त्यांची एंगेजमेंट होती आज. आणि काकू आहे ना, सारख्या मध्ये येत होत्या, पण मी कसं तरी बसलेल्या कॅमेरामध्ये घेतलं, कारण शेवटी आपल्या भावाची आज एंगेजमेंट होती मित्रांनो, त्यामुळे त्याला घेणं गरजेचंच आहे. नंतर आता मस्तपैकी असं जेवणाचा वगैरे कार्यक्रम सुरू होता. आम्ही पण म्हटलं पेटपूजा करून घ्यावी. जागा मस्तपैकी भेटली होती, बसलो. मस्तपैकी जेवण करून झाल्यावर संजयला सोडलं, कारण त्याला पुढे गावाला सट्टाण्याला जायचं होतं आणि आम्हाला पण पुण्याला रिटर्न यायचं होतं. म्हणून मी आणि रितेश परत त्यांच्या पाहुण्यांच्या घरी जायला निघालो. तिथे की आमच्या बॅग्स वगैरे होत्या आणि बघू शकता वातावरण भारी, असं म्हणजे फील भारी होतं, असं गावाकडचं फील होतं इकडं. जास्त अशी गर्दी नाही, काय नाही, मस्त वेगळं वातावरण आहे, नेचर मस्त आहे. आम्ही आता थोड्याच उशिरात पोचणार होतो इथं रितेशच्या पाहुण्यांच्या घरी. आता तुम्ही पुढे बघू शकता की एक छोटंसं मंदिर आहे, तिथंच आम्ही राहिलो होतो. रितेशच्या पाहुण्यांचं घर तिथंच आहे. तिथं मस्तपैकी आता आम्ही गाडी वगैरे लावणार आणि बॅग वगैरे घेऊन आम्ही सुटणार पुण्याच्या दिशेने मित्रांनो. तर बघा, बारकी पोरं वगैरे खेळत आहेत. अशा तऱ्हेने मधली काही व्हिडिओ शूटिंग करायला जमली नाही, कारण बसमध्ये झोपलो होतो. तिथं उतरलो तर हा भाऊ चालत होता पुढं. बघू शकतो तुम्ही, खडकी रेल्वे स्टेशन आहे, जिथं आम्हाला बसनं सोडलं होतं. आणि हा मागचा रस्ता बघू शकता, गाड्या वगैरे येत होत्या, जास्त नाही पण होत्या गाड्या, बऱ्यापैकी होत्या. नंतर गाडी वगैरे काढून आम्ही निघालो बोपकेलच्या पुलावरून. थंडी खूप होती मित्रांनो, आम्ही जर्किन वगैरे घातलं होतं, तरी पण आम्हाला आहे ना थंडी वाजत होती काय माहीत. नंतर रितेशनं मला असं आहे ना माझ्या घरापर्यंत सोडायला आला होता भाऊ. एवढा रात्रीचं का असं ना, घरापर्यंत सोडायला आला होता. घरापर्यंत जाताना कोण असं म्हणजे रात्रीची खूप वेळ असल्यामुळे ना भीती वाटत होती जरा, कुत्रे वगैरे असतील. त्याने मला घरापाशी सोडलं, तो पण गेला घरी. असं मस्तपैकी रूममध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता, ही आमची रूम आहे. सध्या तर एक दिवस अजून मला एकट्यालाच इथं झोपावं लागणार होतं. यातली खुले आणि इथं पुढे आहे ना आता माझा बेड दिसेल आणि इथंच मी झोपणार होतो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.